पावसाळा आता संपत चाललाय आणि निसर्ग सर्वत्र हिरवागार शालू नेसून कसा नटून तटून उभा राहिलाय. भरीसभर आकाशातल्या ढगांनी वेगवेगळ्या छटा दाखवायला सुरुवात केली. आकाशातल्या वेगवेगळ्या रंगांची उधळण पाहिली ना, की मन कसं प्रफुल्लित होतं. निस्वार्थ प्रेम देणारा हा निसर्ग आपल्या विविध सौंदर्यानं माणसाला नेहमीच आनंदित करत राहिलाय. आपण त्याच्यावर कितीही अन्याय अत्याचार केला ना, तरीही प्रेम देणं निसर्ग काही थांबला नाही. या निसर्गाचं वर्णन करत असताना लेखक, कवी अतिशय सुंदर असं वर्णन करत असतात. निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीचं अचूक निरीक्षण करताना बालकवी आपल्या कवितांमधून म्हणतात, हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणाच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. हिरव्यागार गवतावर आलेल्या फुलांचं अप्रतिम असं वर्णन बालकवींनी आपल्या कवितेतून किती छान केले पहा.